मुंबईतल्या भटक्या आणि पाळीव पण सोडून दिलेल्या प्राण्यांना हक्काचं घर मिळावं यासाठी ॲडॉप्ट फ्रेंड फॉर एव्हर अशा पद्धतीची एक चळवळ सुरू झाली आहे। हा उपक्रम मुंबईमध्ये राबवण्यात आला। वेगवेगळ्या 3 संस्थांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला। टेट्रोबार, ग्रिल आणि योडा तसंच गो पाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला गेला। एका मुक्या प्राण्याला त्याचं हक्काचं घर मिळावं, प्राण्याला दत्तक घेतलं जावं, रस्त्यावर मोकळं सोडू नये यासाठी ही विशेष चळवळ सुरू करण्यात आली। प्राणीप्रेमी नीलम राणे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवला जातोय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। ज्यांच्या संकल्पनेतून हा सगळा उपक्रम पार पडतोय त्या नीलम राणे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मॅडम, मला पहिल्यांदा सांगा, हा तुमचा उपक्रम काय आहे आणि तुम्हाला काय या माध्यमातून सांगायचं आहे? मला या माध्यमातून हेच सांगायचं आहे की जे मुके प्राणी आहेत, ज्यांना आपण रस्त्यावरती बघतो, काही लोक त्यांना सोडूनही जातात, काही लोक त्यांना रिलोकेट करतात। आमचा एक उद्देश असा आहे की रस्त्यावरती न राहता त्यांना एक हक्काचं घर भेटावं, त्यांना त्यांची स्वतःचा परिवार भेटावा, हे आमचा एक उद्देश आहे। बरोबर। भटक्या प्राण्यांचा प्रश्न तर आहेत, पण अनेक लोक स्वतः आवडीने एखादा पेट किंवा एखादा प्राणी असेल ते घरी ठेवतात, पाळतात, काही वर्ष ठेवतात आणि त्यानंतर त्याला अचानक सोडून देतात। तो देखील एक प्रश्न सध्या आहे। हा प्रश्न तर खूप मोठा आहे सर। हे पाळीव प्राणी तुम्ही ठेवता, त्याच्यानंतर तुम्ही त्यांना रस्त्यावरती सोडून जातात। ॲक्च्युली तो एवढा ट्रॉमामध्ये जातो की कधी कधी तो प्राणी जीव पण सोडतो। पण ह्याच्यामध्ये माझा एक छोटासा म्हणणं असं आहे की जे प्राणी तुम्ही रस्त्यावरती सोडतात त्यांना तर तुम्ही बघत पण नाही की त्यांचं काय होतं। आम्ही त्यांना रेस्क्यू करतो, आम्ही त्यांना ट्रीटमेंट देतो, त्यांचा ट्रॉमा आम्ही कमी करायचा प्रयत्न करतो। पण जेव्हा तुम्ही तुमच्या घरच्या लोकांबरोबर पण असंच वागाल का कधी, जेव्हा ते ओल्ड एज होतील किंवा तुम्हाला त्यांना ते आजारी पडतील, तर तुम्ही त्यांच्याबरोबर तसं वागाल का? माझा एक प्रश्न हा पण आहे त्यांना की तुम्ही त्या प्राण्यांना असं वाटतं, मला वाटतं की प्राणी आहे मग काय बोलणार तर नाही, त्याला सोडून द्यावं, तुम्ही त्याला सोडून देता। पण तुम्ही तुमच्या घरच्या लोकांबरोबर असं वागू शकत नाही, तुम्हाला त्यांना त्यांची केअर करावीच लागते, मग ह्यांची का नाही? मला सांगा, सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत भटक्या प्राण्यांसंदर्भात, कुत्र्यासंदर्भात। त्या सगळ्या निर्देशांकडे आपण कसं बघता? आपलं काय या संदर्भात म्हणणं आहे? सर, ह्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह आहे आणि काही नेगेटिव्ह आहे। आता गव्हर्नमेंट सांगते की त्यांना शेल्टर होममध्ये टाका, पण आम्ही जे प्राणीप्रेमी आहोत, आम्हाला त्यांना शेल्टर होममध्ये पाठवायचं नाही आहे, कारण आम्हाला माहिती आहे की ते शेल्टर होममध्ये राहू शकणार नाही, त्यांची कोणी काळजी घेणार नाही। आम्ही त्यांना खूप प्रेमाने जपतो। आता शेल्टर होममध्ये जी लोक त्यांना सांभाळणार ते त्यांच्यावरती तेवढंच प्रेम करणार का? आणि शेल्टर होममध्ये एवढे प्राणी एकत्र दिल्याच्या नंतर त्यांची एवढी काळजी कशी तुम्ही घेऊ शकता? धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।